जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वर्दी मिळवण्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। 1124 एकूण जागा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पदसुद्धा चांगल्या प्रकारे आहे। बघू शकता ओपनसाठी एकूण जागा जर बघायला गेलो आपण तर 460 आहे। एससी साठी 167 जागा आहे, एसटी साठी 83 जागा आहे, ओबीसी साठी 303, ईडब्ल्यूएस साठी 111 आणि एक सर्व्हिसमॅनसाठी 113 जागा आहे। आपण जर कास्टनुसार बघितलं पोस्टनुसार तर बघा कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी आहे 344 जागा, ओपनसाठी एससीसाठी 126, एसटीसाठी 63, ओबीसीसाठी 228, ईडब्ल्यूएससाठी 84, टोटल जागा आहे 845 आणि 85 एक सर्व्हिसमॅनसाठी आहे। कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर दॅट इज ड्रायव्हर फॉर फायर सर्व्हिस डायरेक्टरसाठी एकूण जागा आहे 116 आणि हाईटसुद्धा यामध्ये फक्त 167 मागितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। खूप कमी हाईट मागितलेली आहे, तर ते सुद्धा बघणार आहोत। एक्झाम आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणार आहे। ओपनमध्ये 116 जागा आहे, एससी साठी 41 जागा आहे, एसटी साठी 20 जागा आहे, ओबीसी साठी 75, ईडब्ल्यूएस साठी 27, एकूण 279 आणि एक सर्व्हिसमॅनसाठी 28 जागा आहे। अशा 1124 जागेसाठी भरपूर मोठी ही भरती निघालेली आहे। आता यानंतर आपण वयाची अट आणि फिजिकल आणि हाईट वगैरे चेस्ट वगैरे किती मागितले ते बघूया। तर बघा एज पाहिजे तुमची 21 ते 27। कशासाठी? तर ओपनमध्ये ज्यांना फॉर्म भरायचा त्यांच्यासाठी 21 ते 27 पाहिजे आणि याच्यामध्ये वयाला सूट दिलेली आहे। एससी एसटीला 5 वर्ष आणि ओबीसीसाठी 3 वर्ष। बघू शकता इथे एससी एसटीसाठी 3 वर्ष वयाची सूट आहे आणि ओबीसीसाठी एससी एसटीसाठी 5 वर्ष सूट आहे इथे दिली आहे, बघू शकता, आणि ओबीसीसाठी 3 वर्ष अशी सूट राहणार आहे। म्हणजे 27 प्लस 5 वर्ष एससी एसटीसाठी आणि 27 प्लस 3 हे ओबीसीसाठी अशा प्रकारे सूटसुद्धा देण्यात आलेली आहे। एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर बघा कॅन्डिडेट शूड हॅव पास्ट मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन फ्रॉम अ रेकग्नाइज्ड बोर्ड। म्हणजे फक्त 10वीवर ही परीक्षा आहे, ही भरती आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा सर्टिफिकेट स्टेट बोर्ड सेंट्रल बोर्ड शूट म्हणजे कोणतंही चालते, ठीक आहे। म्हणजे आपण महाराष्ट्रातलं चालणार आहे, ठीक आहे। त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स कोणतं पाहिजे आहे तर बघा द कॅन्डिडेट शूड हॅव अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स इन द फॉलोइंग टाईप ऑफ व्हेकल्स। तर हेवी मोटर व्हेकल और ट्रान्सपोर्ट व्हेकल पाहिजे, लाईट मोटर व्हेकल म्हणजे LMV आणि मोटरसायकल विथ गेअरचं लायसन्स पाहिजे, ठीक आहे। आणि यामध्ये पुढे आणखी काय दिलेलं आहे तर बघा एक्सपिरियन्स काय पाहिजे तुम्हाला तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे इथे, ठीक आहे। 3 इयर एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग हेवी मोटर व्हेकल म्हणजे 3 वर्षाचा हेवीचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे आणि ट्रान्सपोर्ट व्हेकल और लाईट व्हेकल अँड मोटर गेअर विथ म्हणजे तिन्ही याच्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे 3 वर्षाचा। त्यानंतर बघा हाईट बघा जनरल, त्यानंतर ईडब्ल्यूएस एससी ओबीसी कॅन्डिडेटसाठी हाईट दिली 167 आणि चेस्ट दिली आहे छाती दिली 80 सेंटीमीटर आणि फुगवून ती 85 झाली पाहिजे। फॉर्म भरण्याची पद्धत बघा फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता आणि यासाठी सेंटर कोणत्या नोकरीचे ते सुद्धा दिले। एकूण 8 सेंटर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। बघायला गेलो आपण तर बघा आपल्या वेस्टर्नमध्ये पडतं आपलं महाराष्ट्र। तर बघा गोवा आहे, गुजरात आहे आणि महाराष्ट्र आहे, ठीक आहे। आणि नवी मुंबई इथे बघा हा पत्ता आहे आपला महाराष्ट्रासाठी।
परीक्षेची फी फक्त 100 रुपये बघू शकता. ॲप्लिकेशन फी 100 रुपये दिलेली आहे. फिजिकल बघायला गेलो आपण तर 800 मीटर रन आहे 3 मिनिट 15 सेकंदमध्ये. लॉंग जंप आहे 11 फूट म्हणजे 3 चान्समध्ये. आणि हाय जंप आहे 3 फूट 6 इंच 3 चान्समध्ये. ड्रायव्हिंग टेस्ट बघा काय काय होणार आहे. तर ड्रायव्हिंग लाईट मोटर व्हेकलची होणार आहे 50 मार्क आणि क्वालिफाय आहे त्याच्यामध्ये 25 मार्क. हेवीसाठी सुद्धा 50 मार्कची टेस्ट आहे, 25 मार्क क्वालिफायसाठी असणार आहे. प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम अँड ॲबिलिटी टू कॅरी आउट मिरर रिपेअर ऑफ व्हेकल. म्हणजे तुम्हाला गाडीबद्दल किती माहिती आहे, तुम्ही रिपेअरबद्दल काही माहिती जे प्रश्न असतील ते 30 मार्कचे, त्यामध्ये 15 मार्क तुम्हाला पासिंग असणार आहे. त्यानंतर लेखी पेपर पहा. ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे. CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. 100 मार्काचा परीक्षा असणार आहे ही. आणि यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट असणार बघा. तर जनरल नॉलेज म्हणजेच करंट अफेअर 20 क्वेश्चन राहणार आहे 20 मार्कासाठी. त्यानंतर मॅथ राहणार आहे 20 मार्कासाठी 20 क्वेश्चन. रिजनिंग राहणार आहे 20 मार्कासाठी 20 क्वेश्चन. त्यानंतर आहे ॲबिलिटी ऑब्झर्व अँड हे 20 मार्काचं राहणार आहे. 120 मिनिट देणार आहे. आणि बेसिक नॉलेज इंग्लिश आणि हिंदीचं राहणार आहे तर 20 मार्कासाठी. ठीक आहे, 20 क्वेश्चन असे 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा पेपर 100 मार्काचा साठी राहणार आहे. त्यानंतर वेबसाईट बघा. ही वेबसाईट आहे CISF recruit.cisf.gov.in ही वेबसाईट आहे. आणि यासाठी बघा सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजे CISFमध्ये नोकरी आहे. रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल ड्रायव्हर अँड कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर ड्रायव्हर फॉर फायर सर्व्हिस इन CISF 2024. आणि ऑनलाईन सबमिशन बघा. डेट का असणार आहे तर 3/2/2025 ते 4/3/2025 पर्यंत क्लोजिंग डेट असणार आहे. 4/3/2025. ठीक आहे, म्हणजे पुढच्या महिन्यातून 3 तारखेपासून हा फॉर्म सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म असणार आहे. पेमेंट जर बघायला गेलो तर आपलं पोलीस भरतीला जेवढं मिळते तेवढंच पेस केलं असणार आहे बघा. 21,700 ते 69,100 पूर्ण पोलीस भरतीसारखा पगार आहे. आणि जॉब बघायला गेलो तर सेंट्रलचा जॉब आहे. सर्व सुविधा उपलब्ध असतात याला. आपल्या महाराष्ट्रामधील जॉबपेक्षा चांगल्या प्रकारे सुविधा याच्यामध्ये उपलब्ध असतात. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही PDF तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे. टेलिग्राम जॉईन करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची, त्याला क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.